आजा थांब. का? हा घे प्रसाद. कसला प्रसाद? पंढरपूरचा. आता मला तुझी मदत लागणार आहे. काय? कसली मदत? ए तुला काय मदत बिदत करणार नाही बरं का मी. माझ्या कामासाठी नकोय. आलाय मोठा मदत करणारा. मग काय लोकांना मदत करायला सुरुवात केली काय तू? इक्याला आणि पूजाला मदत करायची. त्यांना कशाला मदत करायची? आणि ते सांगतील की आता 10 दिवसांनी इके ट्रेनिंगला जाणार आहे. मग इक्याला आणि पूजाला एकमेकांना भेटता येणार आहे का? तेव्हा आपण दोघं इक्याला आणि पूजाला एकमेकांसाठी जास्त वेळ मिळवून द्यायचा. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे आपण 4 जण जास्तीत जास्त वेळा भेटायचं. ए ते काही शक्य नाही बरं का. का? तुला माहित नाही पूजाच्या घरातली किती डेंजर आहेत ते. मी तिला कसं आणतोय ना हे माझं मला माहितीये. तू कशाला काळजी करतोयस? मी हाय की तिला आणायला. तू काय करणार आहे? शीतल पवार नाव आहे माझं. माहिती की मग. माझ्या एका फोनवर तिच्या घरचे तिला राहायला सोडू शकतात, तर भेटायला सोडू शकत नाही वे. माझ्यासाठी काय बी अवघड नसते. तेव्हा आपण दोघं मिळून त्या दोघांना एकत्र आणायचं. हा हे बेस्ट आहे. आपण काहीतरी चांगला प्लॅन करूया. हा करूया की. डन. देवी वाटतो बालप्रसाद. नमस्कार नाना. नमस्कार. मला आशीर्वाद घ्यावा जाऊ ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणलं पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलाय, आशीर्वाद घ्यावा जाऊन. आमचा कसला आशीर्वाद घेताय? अहो आशीर्वाद त्या पांडुरंगाचा घ्यायचा. आम्ही काय फोडीले भांडार, धन्याचा तो माल, मी तो आम्हाला भार वाही. खरंय खरंय, आमच्यासाठी माऊली तुम्हीच. मला वाटलं 2 दिवस झाला आधीच आलाय तुम्ही. नाही नाही नाही, अरे पांडुरंगाचं दर्शन घेतल्या बेगार आधीच कसं येऊ बरं आम्ही. अहो तसं नाही, आषाढी एकादशीला तुमच्या घरात लेट नाईट पार्टी चालू होती म्हणून म्हणलं. पार्टी? हा पार्टी. मला काय वाटलं घरात कुणाच तरी वाढदिवस आहे, त्याचं सेलिब्रेशन वगैरे करताय का काय? भैया अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हो ना ना, माझा कसला गैरसमज होते. मी गावातच होतो, एक कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आपलं सगळीकडे लक्ष असतं. तू स्वतः बघितलंस का? अहो मी कसं घरात येऊन बघणार? अहो बाहेर पर्यंत मोठमोठ्याने आवाज येत होता म्हणून म्हणलं. बर येऊ का मी? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला रे. परवाची दिवशी पार्टी केली होय घरात? नाही
खोटं बोल नको सुमन. खरं सांग काय चाललं होतं रात्रीचं? काहीतरीच काय, आम्ही कशाला करतोय पार्टी? मग तो हर्षवर्धन कसा म्हणतोय परवा रात्री दंगा चालला होता तुमच्या घरात म्हणून? नाही नाही, तस काय नव्हतं अहो. हा अहो, आपलं टीव्ही लावले ना मोठ्या आवाजात, त्यानं टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. हा, टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. मग ह्यो केक कुठला? भाऊजी लिहिलेला? सुमन, माझ्या पुढे खोटं बोलायचं नाही. काय काय असेल ते खरं खरं सांग. अक्का, अहो त्या विक्रमचा वाढदिवस होता, मग आम्ही रात्री 12 वाजता केक कापून साजरा केला. तुम्हाला पोरीवर लक्ष ठेवायला सांगितलं तर तुम्ही तिलाच मदत करताय होय? चल, आत्ताच्या आत्ता नानानं भेटायचं. अक्का अहो, चल, काय असेल ते नानानं सांगायचं आत्ताच्या आत्ता. बघितलं का, ह्यांच्या जीवावर तुम्ही पोरीला सोडून गेला होतात ना. हेच तिला भरीला घालत्यात आणि पोरगी म्हणाल तसं वागत्यात. करा, अजून लाड करा त्या पोरीचं. 1000 वेळा सांगितलं की त्या पोरीला लाडावू नका म्हणून. पण माझं कोण ऐकतंय? 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली ना, म्हणून डोक्यावर घेऊन फिरताय. तिच्यावर नीट लक्ष नाही ठेवलं ना तर पोरगी डोक्यावर मिर्या वाटल, मिर्या. तू जरा शांत हो, मी बोलतो ना. जे तू कसला धिंगाणा चालला होता घरात? नाही ना, काय नाही. पोरं आली, केक कापला, पोरांनी शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या घरी निघून गेले. हे बघ जितू, मला हे अजिबात पटलेलं नाही. असं रात्री बेरात्री पोरांना घरी बोलवायचं आणि केक कापायचं. हे जर गावात कळलं तर काय म्हणतील लोक? आपण कितीही प्रगत झालेलो असलो ना तरी गावातल्या चालीरीतीला धरूनच आपण चालतो. आणि दुसऱ्या दिवशी वाढदिवस साजरा केला असताच की. नाही ना, आर्मीत जाणार होता ना. तर अरे पण तो काय एका रात्रीत बॉर्डरवर जाणार होता का? ते काय नाही. शीतलचं लक्षण काय मला ठीक दिसत नाही. त्या पोरीला आवर घाला आणि लवकरात लवकर लग्न उरकून टाका तिचं. आता मला विचार करावाच लागेल.